हॅलो 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 विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आय होप की तुम्ही सगळे ठीक असाल आणि तुमची प्रिपरेशन सुद्धा जोरदार चालू असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, एक आनंदाची बातमी तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. माहिती असेल की रिसेंटली आपला आता आयबीपीएस पीओ, आयबीपीएस क्लर्क, आयबीपीएस एसओ असे वेगवेगळे पेपर झालेत. काही विद्यार्थ्यांनी क्लिअर केले असेल प्रिलिम्स, काही विद्यार्थ्यांनी मेन सुद्धा दिली असेल. पण काही जे असे विद्यार्थी असेल की ज्यांचा प्रिलिम्स यावेळेस नाही झाला किंवा ज्यांनी रिसेंटली आता पेपर ची तयारी सुरू केली असेल. मग अशा विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी अशी आहे की एक नवीन नोटिफिकेशन निघणार आहेत आणि ही नवीन नोटिफिकेशन आहेत इंडियाचा वन ऑफ द मोस्ट काय म्हणतात वन ऑफ द टॉप मोस्ट जनरल इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया. एक तुम्हाला लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन माहित असेल आणि ही सेकंड आहे दी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. ही सुद्धा एक टॉप मोस्ट जनरल इन्शुरन्स कंपनी आहे भारतामधली. तर याची आता नोटिफिकेशन निघणार आहेत, फुल डिटेल नोटिफिकेशन निघणार आहेत. शॉर्ट नोटीस ही रिसेंटली आलेली आहे. 3 तारखेला ही नोटिफिकेशन आली होती, बट माझं थोडंसं बिझी स्केड्यूलमुळे आय वॉज नॉट एबल टू लाईक रेकॉर्ड द व्हिडिओ आणि प्रोव्हाइड यू द इन्फॉर्मेशन. सो त्यामुळे आज मी हा एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतोय. तर ही आहे 500 असिस्टंट पदासाठी ची नोटिफिकेशन. न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये 500 असिस्टंटची जागा निघणार आहे. 500 असिस्टंटची भरती निघणार आहे. तर ही एक लीडिंग पब्लिक सेक्टर जनरल इन्शुरन्स कंपनी आहे. याच्यामध्ये टोटल 500 असिस्टंट पदाची भरती राहील. मोड ऑफ अप्लिकेशन कसं राहणार आहे बघा. द कॅन्डिडेट आर रिक्वेस्टेड टू अप्लाय थ्रू ऑनलाईन मोड ओनली. तुम्हाला ऑनलाईन मध्येच फक्त अप्लिकेशन याचे घेतल्या जातात. 17 डिसेंबर पासून 1 जानेवारी पर्यंत ही अप्लिकेशन तुम्ही सादर करू शकता, तुम्ही फॉर्म भरू शकता. तर स्टार्ट डेट जी आहे, अप्लिकेशन सुरू होण्याची जी तारीख आहे ती आहे 17 डिसेंबर 2024 आणि लास्ट डेट जी राहणार आहे, एंड डेट ती राहणार आहे 1 जानेवारी 2025. म्हणजे जवळपास 15 दिवसाचा कालावधी तुमच्याकडे राहील हा फॉर्म भरण्यासाठी. त्यानंतर आता याला कोण कोण अप्लाय करू शकतं, तर याला ज्यांचं वय मिनिमम एज ज्यांचं 21 वर्ष आहे आणि मॅक्झिमम एज ज्यांचं 30 वर्ष आहे. मग ते अगेन डिपेंड करतं की तुमचं कास्ट कोणती आहेत, कास्ट बेस्ड रिझर्वेशन वगैरे येतं, एज रिलॅक्सेशन वगैरे येतं. दॅट इज डिफरंट थिंग. ते आपल्याला फुल डिटेल नोटिफिकेशन आल्यानंतर माहित पडेल. पण सध्या 21 इयर्स पासून 30 इयर्स पर्यंतचे सर्व विद्यार्थी याला अप्लाय करू शकतात. सॉरी, एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय पाहिजे सर, तर याला 1 डिसेंबर 2024 पर्यंतच जे एज्युकेशनचं जे क्वालिफिकेशन पाहिजे ते पाहिजे तुम्ही ग्रॅज्युएट असायला पाहिजे. सोबत नॉलेज ऑफ रिजनल लँग्वेज ऑफ द स्टेट. फॉर एक्झाम्पल मी जर महाराष्ट्रामधून अप्लाय करत असेल तर मला मराठी यायला पाहिजे. मी जर गुजरातमधून अप्लाय करत असेल तर मला गुजराती यायला पाहिजे. जर मी वेस्ट बेंगॉल मधून अप्लाय करत असेल तर मला तिथली लँग्वेज बेंगॉली आली पाहिजे. असंच जर मी यूपी मधून अप्लाय करत असेल किंवा एमपी मधून अप्लाय करत असेल तर मला हिंदी यायला पाहिजे. हे रिजनल लँग्वेज तुम्हाला तिथली यायला पाहिजे. आता यानंतर यांनी एक अदर इम्पॉर्टंट गोष्ट दिली आहे ज्याच्यासाठी आपण सर्व एवढी मेहनत करतो, ती म्हणजे तुम्हाला सर सॅलरी किती मिळेल, सॅलरी किती आहे. तर अप्रॉक्सिमेटली इथे 40,000 रुपये पर मंथ इन द इनिशियल स्टेज इन द मेट्रो सिटी. मुंबई, पुणे, बँगलोर, कोलकाता, चेन्नई असे जे मेट्रो सिटीज आहेत तिथे जवळपास तुम्हाला 40,000 रुपये तुमच्या इन हँड तुम्हाला येईल. ते पण सुरुवातीच्या इनिशियल फेज मध्ये. आणि नंतर हे तुमचं डिपेंडिंग ऑन युअर एक्सपिरियन्स हा तुमचा पे स्केल जो असतो हा वाढत जातो. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कोणतीही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर www.newindia.co.in या वेबसाईटला तुम्ही जाऊ शकता. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक रिक्रुटमेंट सेक्शन म्हणून दिसेल. त्याच्यामध्ये तुम्हाला ही शॉर्ट नोटीस सुद्धा दिसेल आणि या शॉर्ट नोटीस सोबत जे पण आता पीडीएफ येणार फुल नोटिफिकेशनची ती सुद्धा तुम्हाला इथेच मिळून जाईल. तर ही चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण याच्यामध्ये पे स्केल सुद्धा चांगला आहे. वॅकन्सी सुद्धा 500 आहेत.
आणि त्याला काय म्हटलं जातं, एक आता लगेच कोणता पेपर आहे नाही IBPS झाल्यानंतर. आता SBIचा सर्वजण आपण वाट बघतोय, SBI क्लर्क, SBI POचा. तर तोपर्यंत एक चांगली अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे आलेली आहे. याला ग्रॅब करा. जेवढी पण तुम्हाला प्रिपरेशन करता येते तेवढी प्रिपरेशन करा. तर यासाठी आज आपण याला थांबूया. यासोबत एक नवीन नोटिफिकेशन आलेली आहे, जे आहे JIC कडून. तर तुम्ही आमच्या प्लेलिस्टमध्ये ते JIC ची नोटिफिकेशन बघू शकता. त्याला सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. ते एकदा प्लेलिस्ट आमची चेक करा. त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्याबद्दलचा सुद्धा एक व्हिडिओ मिळून जाईल. तर आजसाठी एवढंच. आपण भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर. स्वतःची काळजी घ्या, तब्येतीची काळजी घ्या आणि तुमचा अभ्यास चालू ठेवा. टेक केअर. बाय बाय. थँक्यू सो मच.